आदर मित्रांनो, गुड मॉर्निंग। सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या दिग्रस स्टेशनवरती आहो आणि दिग्रस स्टेशनवरून मित्रांनो याच्या एक्झॅक्ट आपल्याला राईट साईडला दिग्रसचे रेल्वे स्टेशनचं पार्किंग असलेलं दिसतं आणि हा पार्किंग एरिया काही कमी नाही। आपण बघू शकता हा इथून स्टार्ट होणार आहे। या मित्रांनो हा पार्किंग एरिया स्टार्ट होतो आणि इकडं साधारणतः हे जे आहे तर 1 किलोमीटरपर्यंत पार्किंग एरिया आपल्याला असलेला दिसतो। हे मागे आपल्या तुम्ही हॉस्टेल बघू शकता, इथे हॉस्टेल आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आपलं आता कामाचं जे आहे तर दोन्ही बाजू आपल्याला सुरू असलेल्या दिसतात आणि रेल्वेचे जे काम आता सध्या चालू आहेत तर म्हणजे ते तिकीट घर आणि त्यासोबतच प्लॅटफॉर्मचा जो आपला क्रॉसिंगचा ब्रिज आहे तो बनणं चालू आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता की आता इथून जी आहे तर आपली शेवानगरची टनल जास्तीत जास्त 2 किलोमीटर डिस्टन्सवरून मित्रांनो शेवानगरची टनल आहे आणि आम्ही आता जे दिग्रस रेल्वे स्टेशनचं म्हणजे मुख्य जिथं असेल तिथून हे 1.5 किलोमीटर ते 1 किलोमीटरपर्यंत आपण बघू शकतो की ह्या पार्किंगची सुविधा असणार आहे आणि आता कामं अगदी अंतिम टप्प्यात असलेले दिसतात। आपण याही साईडला इकडं जे आहे ते बघू शकतो की पूर्ण स्टेशनला आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत म्हणजे आता इलेक्ट्रिक जे खांब आहेत आपले आणि त्याचे जे पिलर आहेत त्याचंही काम मित्रांनो सुरू आहे आणि सोबतच जे मागं याच्यासाठी म्हणजे स्टेशनवर अत्यावश्यक असणारे जे काही छोटे मोठे ऑफिसेस आहेत तर ते या साईडला आता बांधकाम याचं मित्रांनो सुरू असलेलं दिसतं। मी तुम्हाला आता इथूनच सगळं दाखवतो की सध्याचं कामाची सिच्युएशन जी आहे तर ती काय आहे। तर मित्रांनो आपण इकडं बघू शकता की आता ह्या सगळ्या याच्यामध्ये छोटे मोठे पूल जरी असले, नाली जरी छोटी असली तर त्यामध्ये आता काम आपल्याला इकडे या साईडला सुरू असलेलं दिसतं आणि आता ह्या सगळ्या याच्यामध्ये तिथेही मित्रांनो ते काळी माती जी आहे समजा तर त्या ठिकाणी आता ऑफिस बनणार आहे। मागे 15 दिवसापूर्वी मी तो व्हिडिओ टाकला होता आणि आता या साईडला इथे आपल्याला हे जे दिसत आहेत तर ते गट्टू देखील आलेले आहेत। म्हणून आता या ह्याच्यामध्ये कामाचं आपण फायनल जे आहे तर दिग्रस रेल्वे स्टेशनच्या म्हणजे SMS कंपनीचं जिथपर्यंत काम आहे तर तिथपर्यंत त्याचे इलेक्ट्रिक फिटिंगचं आता मित्रांनो जे पिलर आहेत त्याचं काम आपल्याला पूर्णत्वास जाताना दिसतं आणि काम जे आहे तर या कंपनीचं फक्त 1.5 किलोमीटर SMS कंपनीचं समोर आहे तर तिथपर्यंत पण आपलं स्लीपर जे आहेत आपल्याला तिथे आलेल्या दिसतात। आणि आता ह्या सगळ्या ही सगळी जी आहे मित्रांनो जिथं लाल माती आपल्याला दिसते आहे हा सगळा आमचा याचा जो आहे पार्किंगचा भाग आहे आणि इथून मग आपलं स्टेशन इथून तिकडेही आपल्याला जे दिसत आहे तर त्या पोलपर्यंत रेल्वेचं मित्रांनो सगळं ऑफिसेस वगैरे आणि जे टेक्निकल बाबी असेल ते राहणार आहे। आणि आता हा आपला पार्किंगचा परिसर जो आहे तो आपण बघू शकता की स्टेशनलाच लागून आपली पार्किंग होणार आहे आणि आता जी आपल्याला प्रतीक्षा होती तर ते कामं आपल्याला मित्रांनो प्रत्येक काम जे आहे आता पूर्णत्वास जाताना दिसत आहे, परंतु काम जे आहे तर ते मोठं असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो आणि हा आपला जो हायवेच्या एक्झॅक्ट लागूनच ते ट्रक वगैरे जाताना मित्रांनो दिसत आहे तोच आपला हायवे अनेकदा मी तुम्हाला इथून दाखवलेला आहे। तर या सगळ्या याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही पार्किंग एरिया काही हा मित्रांनो कमी नाही आहे, मोठा हा आपला पार्किंग एरिया आहे। तर ही सगळी परिस्थिती आपल्या दिग्रस रेल्वे स्टेशनवर मित्रांनो आपल्याला असलेली दिसतं आणि ही माती सुंदर आहे बघा। तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे तर ते जाधव फार्म हाऊस जे आहे तर त्याच्या एक्झॅक्ट मागे आपल्या दिग्रसचं जे आहे मित्रांनो तर पार्किंग एरिया हा असणार आहे। भव्य दिव्य असा हा पार्किंग एरिया आहे आणि ते जे दिसत आहे आपल्याला तिकडं मोठं पिलरसारखं त्या ट्रकवरती मित्रांनो हे आहेत तर तिथेच आपल्या दिग्रसच्या स्टेशनचं तिकीट घर असणार आहे। तर हा सगळा कामाची परिस्थिती आज तुम्हाला दाखवत आहे। ही आहे मित्रांनो आजची अपडेट। पुन्हा नवीन व्हिडिओ असेल तर उद्या भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।